नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या एमपीएससी कंबाईंड टीचिंग या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. एकाच महिन्यात तुम्ही आपल्याला इतका प्रतिसाद दिला की आपले 1K च्या पुढे सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तर मी आपला लाडका शुभम किटाळे, मी एमपीएससी प्रिपरेशन करत आहे आणि मला जे अभ्यास करता येणारे अनुभव आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो. तर मित्रांनो, माझं वय 21 वर्ष आहे आणि माझी येणारी फर्स्ट अटेम्प्ट ही नोव्हेंबरला आहे. तर मला जे अभ्यास करता येणारे अनुभव मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही कमेंटद्वारे मला काही ज्ञान देऊ शकता आणि मी तुमच्यापर्यंत काही देवाणघेवाण करू शकतो ज्ञानाची, जेणेकरून आपला अभ्यास ग्रो होईल आणि आपण लवकरात लवकर एमपीएससी क्रॅक करू. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला एका विषयी बोलणार आहे, विज्ञानची स्ट्रॅटेजी. बरेचसे विद्यार्थी मित्र आपले विज्ञान या विषयाला घाबरतात, स्किप करतात. तर एमपीएससी कंबाईन हो, एमपीएससी राज्यसेवा, कोणत्याही स्पर्धा परीक्षात विज्ञान हो, गणित, कोणताही विषय माझं बॅग ठेवता येणार नाही. कोणत्याही विषयाला सोडून बाकीच्या विषयात तयारी धरून मार्क येणार नाही परीक्षात. त्यामुळे मित्रांनो, जेवढे विषय आहे एमपीएससी तेवढ्या विषयाला महत्व द्या. सगळे विषय सारखेच धरा. विज्ञानाला काहीच घाबरता कामा नाही मित्रांनो, अगदी सोपा विषय. विचार करा, आपल्याला पीएचडी नाही करायची विज्ञानावर. सामान्य विज्ञान, जनरल सायन्स आहे फक्त आपल्याला एमपीएससी ला. तर मित्रांनो, सर्वोत्कृष्ट बुक आहे एमपीएससी साठी आपल्या विज्ञानचं. कंबाईन एमपीएससी कंबाईन साठी एकदम उत्कृष्ट बुक आपल्या भस्के सरांचं बुक आहे. जनरल सायन्स अगदी योग्य सुटसुटीत माहिती आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, असं रंगीबिरंगी एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. तर मित्रांनो, विज्ञान या विषयाला घाबरता कामा नाही. विज्ञान विषय स्ट्रॅटेजी सांगायचं झालं तर मित्रांनो, एक लक्षात असू द्या, तुम्हाला स्पर्धा परीक्षेत्रात मित्र असतात, प्रत्येकाचा एक चांगला मित्र असतो. तर काय करायचं मित्रांनो, टार्गेट ठरवायचं. समजा बायोलॉजी तुम्हाला एका महिन्यात कम्प्लीट करायचं आहे, तर बायोलॉजी जे जितके टॉपिक असेल, उदाहरणार्थ 25-30 टॉपिक असेल बायोलॉजीचे, तर तुम्ही ते वाचन करा. वाचण्याच्या नंतर त्याला हायलाईट करा, जेणेकरून परीक्षा टायमाला तुम्हाला ते हायलाईट फास्ट रिव्हिजन करून जाता येईल. आणि वाचन झाल्याच्या नंतर आपला एक मित्र बनवा आणि त्या मित्रासोबत डिस्कस करा. डिस्कस मध्ये खूप मोठी ताकद आहे मित्रांनो. डिस्कस तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क आणेल. डिस्कस केलं, आधी वाचन, नंतर डिस्कस, मग डिस्कस झाले त्याला नोट्स, आणि त्यानंतर मित्रांनो प्रत्येक टॉपिक वाईज आपापले पीओक्यू सोडवा. पीओक्यू तुम्हाला दिशा देईल की कशा प्रकारे प्रश्न येतात, जेणेकरून तुम्ही पुढच्या टॉपिकचा अगदी योग्य आणि वेळेवर प्रश्न कसा येईल हे तुम्ही वाचताना शोधू शकाल. तर मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी खूप भारी आहे. वाचन, डिस्कस, पीवायक्यू टॉपिक एकदम भारी होतं मित्रांनो या पद्धतीने जर केलं तर. आणि तुमच्याकडे एमसीक्यू उपलब्ध असेल सायन्सचे टॉपिक होईल, हे केलं तरी काही अडचण नाही. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, विज्ञानाला विषयाला काहीच घाबरता कामा नाही. जनरल सायन्स फक्त सामान्य विज्ञान आहे आपल्याला. आणि मित्रांनो, एक करू शकता, जर वाचताना एखाद्या तुम्हाला टॉपिक कळाला नाही, थोडंफार काही पॅराग्राफ मध्ये अडचण आली, तर युट्यूबवर सर्व लेक्चर उपलब्ध आहे. सर्व सरांचे, सर्व मान्यवरांचे लेक्चर आहे. प्रत्येक जी अडचण येईल त्याला तिथे लेक्चर पाहायचं मित्रांनो. मी असंच करतो मित्रांनो, एकदम सोपं केलं बायोलॉजी. सगळं 15 दिवसात बायोलॉजी कम्प्लीट केलं मित्रांनो. आणि पीओक्यू सगळे सोडून एकदम फर्स्ट क्लास कम्प्लीट केलं. फक्त एकच फायदा असतो मित्रांनो, तर डिस्कस जर असेल तर तुमचं विज्ञान तुम्हाला एकदम भूगोल सारखं वाटायला लागेल. डिस्कस मध्ये खूप मोठी ताकद असते मित्रांनो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क आणायचे असेल तर एक चांगला मित्र बनवा आणि त्याच्यासोबत डिस्कस करा. डिस्कस नंतर पीओक्यू सोडा आणि मला कमेंट मध्ये सांगा अनुभव कसा होता. तर मित्रांनो, काही महत्वाचे टॉपिक आहे बायोलॉजीमध्ये, जे असे की त्यावर आयोग वारंवार घटकावर प्रश्न विचारतो, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. 2 टॉपिक तर असे खूप महत्वाचे आहे. तसं मित्रांनो, सगळे टॉपिक करायचे, विषय म्हणून सर्वच करायचा असतो, पण शेवट अगदी वेळेवर परीक्षा जाताना जास्त भर कोणत्या टॉपिकवर द्यायचा. आयोगाने आतापर्यंत खूप पीओक्यू कशावर विचारलेले हे आधी अनालिसिस करायचं. तर मित्रांनो, वनस्पतीचे वर्गीकरण, वनस्पतीचे रोग, प्राणी वर्गीकरण, हे 2 टॉपिक इतके महत्वाचे. तर जास्तीत जास्त 3 ते 4 प्रश्न या 2 टॉपिकवर येतात. तर हा टॉपिक अगदी चांगला करायचा. जे प्राणी संघ आहे, अॅनिडा, आर्थ्रोपोडा, कॉर्डाटा, हेमिकॉर्डाटा, हे सगळं व्यवस्थित करायचं मित्रांनो. वनस्पती वर्गीकरण सुद्धा व्यवस्थित करायचं. अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, हे सर्व वनस्पतीचे प्रकार आहे. संलग्न वनस्पती, असंलग्न वनस्पती, इतकं छान करायचं. वनस्पती पडणारे रोग, आयोग रोगावर जास्त प्रश्न विचारतो मित्रांनो. तर हे टॉपिक अगदी छान जर केले तर तुमचे 3 ते 4 मार्क या 2 टॉपिकवर पक्के होतात. तर मित्रांनो, तुम्ही 60 दिवसाची किंवा मग 30 दिवसाची स्ट्रॅटेजी बनवू शकता. आणि जसं तुम्हाला होईल, जसं तुमचा मित्र आणि तुम्ही सगळं टार्गेट चालू द्या. डिस्कशन तुम्ही अगदी वेळेवर करत जा, रोजची रोज टार्गेटमध्ये. आणि त्यानंतर पीओक्यू सोडत जा विज्ञानचे. तुम्हाला विज्ञानची कसलीही भीती राहणार नाही. आणि मग तुमचा अनुभव काय असेल हे मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला आपला व्हिडिओ? या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून प्रतिसाद द्या. आपला शुभम.